हा प्रवेशद्वार हा प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे. फक्त इथेच नाही, दहिसरमध्येच नाही, तर ऐरोली चेकनाका असेल, मुलुंड चेकनाका असेल, या मुंबईच्या सगळ्याच प्रवेशद्वारावरती आम्ही एंट्रीवरती आम्ही मुंबईसाठी प्रवेशद्वाराची निर्मिती हा आम्ही विषय आयुक्तांच्या माध्यमातून त्यांना पत्रही देऊन दिलेलं आहे. तर मुंबईचे जेवढे प्रवेशद्वार आहे, एंट्री आहे, त्या ठिकाणी प्रवेशद्वार विथ टावर क्लॉक अशा पद्धतीची सुंदर संकल्पना ही आमच्या सर्वांची आहे. मुंबईचं जागतिक स्तरावर एक वेगळंच महत्त्व आहे. एक गौरवशाली मुंबई म्हणून बघितलं जातं आणि तिच्या सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी ही आमची संकल्पना आम्ही या ठिकाणी त्यासाठी व्हिजिटला आलेलो आहोत. आता आपल्या सर्व ठिकाणी स्थानिकांनी संवाद साधला. इथे वाहतुकीचं मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, वाहतूक कोंडी इथे मोठ्या प्रमाणात होते. पीक आवर्समध्ये सुद्धा इथे जे अवजड वाहने ते सुद्धा इथे फिरताना दिसतात. त्यावरती आपण कसं काम करतो? नाही, मुंबई फक्त दहिसर नाही, मी म्हणेल अख्ख्या मुंबईमध्ये वाहतुकीची समस्या आहे, याची आम्हाला सर्वांना पूर्ण जाणीव आहे. पण माझं एकच आव्हान असेल, नम्र विनंती असेल माझ्या मुंबईकरांना की प्रत्येकाच्या घरात ठीक आहे, आपल्याला गाड्या आवडतात बऱ्यापैकी, प्रत्येकांकडे 3-3, 4-4 गाड्या आहेत. किमान 1 किंवा 2, शक्यतो एकच बाहेर काढली तर बरं होईल. त्यामुळे काय होतं, एकेका घरातून 4-4 गाड्या जर बाहेर पडल्या तर तीही एक भर असते वाहतुकीच्या अडथळ्यामध्ये. तर हेही मुंबईकरांकडनं थोडा हा आम्हाला प्रतिसाद मिळाला पाहिजे. आणि त्याशिवाय देवेंद्रजींच्या ह्याच्यामध्ये कामामध्ये या ठिकाणी मेट्रो इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. मेट्रोची जोरदार कनेक्टिव्हिटी या ठिकाणी यासाठीच चालू आहे की तुम्ही मेट्रोने सुद्धा प्रवास करा. AC मेट्रो केलेली आहे, रेल्वेचे आपण काही विषय AC मध्ये केलेले आहेत. तर ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी आपण एकाच टप्प्यावरती आपण सगळ्या जोडलेल्या आहेत आणि तिकिटामध्ये पण वाढ केलेली नाही आहे. अशा पद्धतीचं महायुतीचं, देवाभाऊंचं, आदरणीय शिंदे साहेबांचं आणि आम्ही सगळे महायुतीचे नगरसेवक या ठिकाणी काम करतोय. तर त्याचाही लोकांनी सहभाग त्याच्यामध्ये दर्शवलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.